नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता बातम्या सविस्तर। मंठा तालुक्यातील किर्ला गावातील नागरिकांना तब्बल 6 महिन्यांपासून विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने येथील नागरिकांनी भर पावसात पाण्यासाठी आंदोलन केलं आहे। हा प्रश्न सुटला नाही तर नागरिकांनी आत्मदहनाचा इशारा देखील दिला आहे। मंठा तालुक्यातील मोजे किर्ला या गावात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था किर्ला गावाची झाली आहे। तब्बल मागील 6 महिन्यांपासून गावकरी आपल्या राजदारीच्या पैशाला कात्री लावत टँकरने पाणी विकत घेत आहेत आणि त्यामुळे पोटा पाण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कमवलेला पैसा पाणी विकत घेण्यासाठी जात आहे। आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विहीर पूर्ण भरलेली आहे। नदीला पाणी आहे, परंतु सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी धोरणामुळे गाव वेढीस आला आहे आणि याचा फटका गावातील गोरगरीब जनतेला बसत आहे। वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांकडे ग्रामपंचायतचं कुठलंच लक्ष नाही। उन्हाळ्यात कुठलीही विहीर सुद्धा अधिगृहीत केली नाही आणि त्यावेळी सुद्धा नागरिकांनी विकत पाणी घेतले। सर्व सुविधा असताना देखील जर 12 महिने पाणी विकत घ्यावं लागत असेल तर ग्रामपंचायत करते काय, असा संतापजनक सवाल नागरिकांनी निर्माण केला आहे। भर पावसाळ्यात पाणी प्रश्न गंभीर झाल्याने संतप्त नागरिकांनी हंडे घेऊन मोठं आंदोलन केलं आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पाणी प्रश्न मिटला नाही तर ग्रामपंचायत समितीसमोर आत्मदहनाचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे आणि याची पूर्ण जबाबदारी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांची राहील असं देखील सांगण्यात आलं। किर्ला गावात इथे पाणी नाही। ह्या पाण्यामुळे आता कसं आहे, टंचाई चालू आहे। एक तर आम्ही मजूरदार माणसं आहे, पाणी विकत घेऊन घर कसं तरी पोसत आहे। एक तर पाणी नसल्यामुळे आम्हाला कसं आहे, काही करता येत नाही। एक तर मजूरदार आम्ही काम करतो, 200-250 रुपये रोजानं एवढं आहे। आई पण कामाला जाते रोजानं लोकांच्या शेतामध्ये, मी पण जातो। माझे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक हे कोणी काही करू शकत नाही, कारण की त्यांच्याकडे गेलो ते मध्ये सरपंच, उपसरपंचाकडे जा, ग्रामसेवकाकडे जा, ग्रामसेवक आजपर्यंत गावामध्ये आला नाही। मी आत्मदहन करणार होतो, मला गाववाल्यानं वाचविलं। कधी फोन उचलत नाही। गेले 2 वर्षापासून त्यांनी गावाचं तोंड सुद्धा बघितलं नाही। त्याला फोन लावला तर ते म्हणतो, हो भाऊ थोड्या वेळानं फोन करतो, मी खूप कामात आहे, मीटिंग मध्ये याच्यात आहे। गावाचं त्यांनी तोंड काय, त्याला आता त्याला फक्त एकदा जागेवर आणावं लागतं, त्याला इलाज आहे। गावाची जनता माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत अस्तित्वात 3.5 ते 4 वर्ष झाले। या इतक्या वर्षामध्ये किती ग्रामसभा आणि किती मीटिंग झाल्या? एक सुद्धा मीटिंग झाली नाही आणि एक सुद्धा ग्रामसेवकचं जाऊ द्या, पण एक सुद्धा ग्रामपंचायतची मीटिंग आतापर्यंत कोणालाच आठवणार नाही की यांनी ग्रामपंचायतची मीटिंग घेतली किंवा ग्रामसभा घेतली। त्या ग्रामसभेत कोणते मुद्दे मांडायचे, काय मांडायचे? अहो, शाळेत विद्यार्थी पाठवा न पाठवा हा प्रश्न महत्वाचा आहे। खिचडी भेटती, अरे पण पाणी प्यायला भेटत नाही। बदे विद्यार्थ्यांनी जर एखाद्याला ठसका लागला तर पाणी कुठून प्यायचं? जर त्याला काही झालं त्याचे सर्व जबाबदार हे अधिकारी लोक राहतील। कोणते अधिकारी?
ग्रामसेवक उन्हाळ्यातील अडचण आम्ही समजू शकतो, गावाला पाणी नाही. पण आता भर पावसाळ्यामध्ये विहीर भरलेली असताना जर किर्ला गावात पाणी मिळत नाही, म्हणजे ही किर्ला गावावर खूप मोठी शोकांतिका आहे. याला म्हणजे किर्ला गावामध्ये कमीत कमी 6 महिन्यापासून पाणी नाहीये आणि याचे सर्वस्व जबाबदार ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच आहेत. ग्रामसेवक साहेबांना, सरपंचाला, उपसरपंचाला वारंवार सांगितलं गेलं, सूचना दिल्या गेल्या पाण्याबद्दल, पण अजून तरी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा दुष्काळ असतो, आपण अनेक वेळेस ऐकलं. परंतु भर पावसाळ्यामध्ये जर पिण्याचं पाणी मिळत नाही, टाक्या फुल भरलेल्या आहेत, नदी वाहते, विहिरीला पाणी आहे, पण तरी सुद्धा पाईपलाईनला पाणी येत नाही. नळाची तुटी चालू केली तर ती कोरडी दिसते. नागरिकांकडून घरपट्टी जमा केल्या जाते, नळपट्टी जमा केल्या जाते, त्याच्यानंतर वार्षिक भाडं सुद्धा आकारलं जातं. असं असताना सुद्धा किर्ला येथील ग्रामस्थांना गेल्या वर्ष ते 1.5 वर्षापासून पाणी विकत घ्यावं लागतं. किर्ला हे गाव म्हणजे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असलेलं किर्ला गाव. या गावातले 75% लोक हे मोलमजुरी करतात आणि पैसे कमवतात, परंतु त्यांच्या कमाईचा 75% खर्च हा गेल्या 1.5 वर्षापासून फक्त पिण्याच्या पाण्यासाठी होतो. गावातील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल यांच्याकडे तक्रारी केल्यात, माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली, परंतु त्यांना अद्याप कुठलंही उत्तर मिळालं नाही. गावामध्ये एक सुद्धा 4 वर्षापासून ग्रामसभा झाली नाही किंवा मीटिंग झाली नाही. त्यामुळं नागरिक आता त्रस्त झाले. त्यांनी आज शासनाला इशारा म्हणून इथं पेट्रोल जाळून समोर उभे राहिलेत आणि जर येत्या 2 दिवसामध्ये जर शासनानं गावाचा पाणी पुरवठा सुरू केला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. अतिशय गांभीर्याची बाब आहे. एकीकडे सुजलम सुफलम महाराष्ट्र असं बोलल्या जातं, लाडकी बहीण योजना राबवल्या जाते, लाडका भाऊ योजना राबवल्या जाते, पण पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था ही किर्ला गावाची झालेली आपल्याला दिसते. मनोज जरांगे पाटील ते 5वी नापास असून त्यांच्यामुळे मराठा समाजाचे नुकसान होत असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. जालन्यामध्ये आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही टीका केली आहे. भाषा करतात आणि जरांगेचाच खरा जीव आता खुर्चीमध्ये गेलेला आहे. त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं काही देणं घेणं नाही. त्यांना राजकारणाचे वेध लागलेले आहेत, त्यांना आता राजकारणात येण्याची त्यांची अपेक्षा वाढत चाललेली आहे आणि ते निवड राजकारणी झालेत, राजकारणाची भाषा बोलतात. मराठा समाजाने आता येणाऱ्या काळात हे समजून घेतलं पाहिजे आणि सावध झालं पाहिजे. जरांगे नावाच्या 5वी नापास माणसाच्या नादी लागून समाजाचं नुकसान करू नये. अनेक समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हा जरांगे नावाचा माणूस करतोय. कुठंतरी समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी अभ्यासू आणि तज्ज्ञ लोकांना समोर करावे असं माझं मराठा समाजाला आव्हान आहे. ओबीसी संघटनांमध्ये शंका निर्माण झाली आहे. 100 ओबीसी आमदार निवडून यावे असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. आलेच पाहिजे. 100 नाही 150 पेक्षा जास्त ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे. कारण या राज्यामध्ये 54 ते 60% असणारा ओबीसी समाज यांच्या जोडीला जर दलित आणि मुस्लिम जर एकत्र आला तर राज्यातले 288 पैकी 288च्या आसपास आमदार सुद्धा निवडून येतील. आणि त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे तर प्रयत्न करत असतील, परंतु आम्ही सुद्धा आमच्या जन आक्रोश यात्रेच्या माध्यमातून आम्ही समाजाला जाग करण्याचं काम आणि समाजाचा आक्रोश आम्ही राज्य सरकारपुढे मांडण्याचं काम करत आहोत. आणि जर राज्य सरकारने आमचा आक्रोश जाणून नाही घेतला आणि ओबीसी समाजाच्या पाठीत जर खंजीर खुपसण्याचं काम केलं तर येणाऱ्या काळात नक्कीच ओबीसी समाज एकवटून काहीतरी बदल केल्याशिवाय राहणार नाही. हा एक शेवटचा प्रश्न. जरांगेंची जशी तयारी 288 लढवायची किंवा पाडायची, तशी तुमची काही तयारी झाली आहे का राजकारणात उतरायची किंवा उमेदवार उभा करायची? आम्ही राजकारणातली भाषा आजपर्यंत करत नाही आहोत, परंतु नक्कीच जर आमच्या ओबीसीच्या पाठीत जर कोणी खंजीर खुपसत असेल आणि सर्वच एकतर जरांगेच्या आंदोलनाला, जरांगेच्या मागणीला या राज्यातील सर्वच प्रस्थापित मराठा बी असतील किंवा वेगवेगळ्या पक्षातील समाजातील आमदार असतील, वेगवेगळ्या पक्षातील आमदार असतील, या सर्वच आमदारांनी जरांगेच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. तसा आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकवण्याच्या मागणीला कुठल्याही आमदारांनी, कुठल्याही खासदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे ज्यांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना आम्ही पाडण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत.
आजच्या प्रश्नाला तुम्ही एकटेच आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रसिद्ध गायिका राधा खुडे यांच्या गायनाचा कार्यक्रम जालन्यात आयोजित करण्यात आला आहे. 2 ऑगस्ट रोजी मातोश्री मंगल कार्यालय येथे सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन यांची माहिती. जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पाहुणं जेवलात काय फेम तथा प्रसिद्ध गायिका राधा खुडे यांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देण्यात आली. हा कार्यक्रम दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साहित्यरत्न फेस्टिवलच्या सचिव ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन यांनी शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी आमदार अरविंद चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकाच्या वतीनं करण्यात आलं. या पत्रकार परिषदेस राजेश भालेराव, धनसिंह सूर्यवंशी, सचिन क्षीरसागर, अंकुश राजगिरे, सुनील रत्नपारखे, अमित कुलकर्णी, मनीष तवरावाला यांची उपस्थिती होती. मागच्या वर्षी साहित्यरत्न फेस्टिवलचं रोपटं आम्ही लावलं होतं. त्या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये करण्यामध्ये सर्व जालना शहरातील आणि जालना आणि मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये काम करणारे मुवमेंटमधले, चळवळीमधले सर्व कार्यकर्ते, वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते, आता जसं आमचे बंधू आहे धनसिंग सूर्यवंशी हिंदू महासभेचे, त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीनं मराठा महासंघाचे अरविंद देशमुख असतील, लहुजी क्रांती सेनेचे, लहुजी शक्ती सेनेचे सचिन क्षीरसागर असतील, छत्रपती फाउंडेशन जे चालवतात असे सुनीलजी रत्नपारखे असतील, अखिल भारतीय पेशवा संघटनेचे अमित कुलकर्णी, व्हॉइस ऑफ मीडियाचे आदरणीय राजेशजी भालेराव आणि सकल मारवाडी समाज मनीषजी तवरावाला आणि मी मानवी हक्क अभियानचे राज्य सचिव म्हणून ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फेस्टिवलचे प्रमुख मार्गदर्शक आणि सल्लागार ज्यांच्या सहकार्यानं दरवर्षी आम्ही हा फेस्टिवलचं आयोजन करतो असे आदरणीय माजी नगराध्यक्ष असलेले सुनील बापू आर्दळ यांच्या नेतृत्वाखाली हा फेस्टिवल दरवर्षी आम्ही आयोजित करतो. मागच्या वर्षीच असं ठरवलं होतं की भाषणातनं प्रबोधन तर होतच होतं, पण गाण्यातनं समाजाचं प्रबोधन वेगवेगळ्या अंगानं झालं पाहिजे. त्यातलाच हा एक छोटासा उपक्रम म्हणून मागच्या वर्षी आम्ही चळवळीचा संदेश देण्यासाठी महापुरुषांचे विचार सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले पाहिजे आणि ते उतरले पाहिजे यासाठी साजन बेंद्रे यांना बोलवलेलं होतं. यावर्षी आम्ही हाच उपक्रमाचा एक भाग म्हणून पुढे घेऊन जात आहोत. यावर्षी आम्ही राधा खुडे त्यांचं जे गाणं फेमस आहे, म्हणजे ते फेमस आहे म्हणून आम्ही ते घेतलं. बाकी चळवळीच्या महापुरुषांचे ते खूप चांगले चांगले गाणे म्हणतात आणि त्यातनं महाराष्ट्रभर प्रबोधनाचं काम राधा खुडे ह्या करत असतात. पाहुणं जेवलात का हे गाणं सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, फेमस गाणं आहे म्हणून ती टॅगलाईन आम्ही दिलेली आहे लोकांसाठी. पाहुणं जेवलात का अशा आवाज लोकसंगीताचा आणि सारेगमपा मध्ये विनर असलेल्या आदरणीय राधा खुडे यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. 2 ऑगस्टला मातोश्री लॉन्सला हा कार्यक्रम झाला होता आणि ह्या वर्षी 2024 मध्ये सुद्धा 2 ऑगस्टला मातोश्री लॉन्स येथे हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. फक्त एकच उद्देश आहे या कार्यक्रमाचा की लोकांचं प्रबोधन
गाण्याच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि महापुरुषांचे विचार हे शेवटच्या घटकातल्या लोकांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे. हा विचार देण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अवैध वाळू चोरीला प्रोत्साहन देणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक यांच्यावर देखील मोका लावला पाहिजे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी वरिष्ठ मंत्रालयाकडे केली असल्याची माहिती एमसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे. जिल्हाभरामध्ये अवैध वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहागडचा पूल जो आहे त्या ठिकाणी अवैध वाळूचं उत्खनन जास्त प्रमाणावर झाल्यामुळे तो जो पूल आहे तो धोकादायक झाल्याचं प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे. हे बघा, मी पाणी पुरवठा स्वच्छता आणि भूजल खात्याचा मंत्री होतो. खरं म्हणजे या राज्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील महसूल मंत्री असताना वाळूचं धोरण ठरलं होतं आणि या वाळूच्या धोरणानुसार वाळू काढत असताना पुलापासून 500 मीटर वाळू काढायची नाही. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटर पर्यंत वाळू काढायची नाही आणि कुठलची वाळू काढायची आहे या संदर्भात सर्वे करताना भूजल खातं जे माझ्याकडे होतं, भूजल खात्याच्या अधिकाऱ्यांनी जे शासकीय पुल आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या विहिरी आहेत, कुठलची वाळू काढायची या संदर्भात भूजल खात्यानं ज्या ठिकाणची साईट दिली त्याच ठिकाणाहून वाळू काढावी असा नियम आहे. हे धोरण आहे वाळूचं. वाळूच्या संदर्भात हायकोर्टाचा निर्णय आहे. 1 मीटरपेक्षा खाली वाळू काढायची नाही. दुसरा नियम आहे, जे वाहनं असतात ते ग्रामीण रस्ते असतात, पुलं असतात, या ग्रामीण रस्त्यावर 13 टनापेक्षा जास्त लोड टाकायचा नाही. हायकोर्टचा निकाल आहे. आम्ही जे वाळूचं धोरण ठरवलं त्यामध्ये हे सगळं स्पष्ट आहे की छोट्या रस्त्यावर, छोट्या पुलावर 13 टनापेक्षा जास्त मोठं वाहन टाकायचं नाही. वाळू चोरी करणारे जे काही वाळू माफिया आहेत, वाळू माफिया वाळू काढताना 10 फूट 15 फूट खोलपर्यंत वाळू काढतात, मोठमोठे खड्डे काढतात, म्हणजे विहीर खोदल्यासारखे खड्डे होतात. जिथं टेंडर झालं, तिथलच्या निविदा झाल्या, डेपोमध्ये फक्त 25% वाळू टाकली जाते. पूर्णा नदी आहे तळणी भागात, पूर्णा नदी आहे भोकरदन जाफराबाद भागात. या नदीमध्ये साधारणतः 500 मोठे मोठे हायवा भरून जातात. रात्रभर वाळू काढली जाते. धोरणामध्ये रात्री वाळू काढता येत नाही. रात्रभर वाळू चोरीला जाते. वाळू माफिया वाळू काढतात. डेपोमध्ये कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. 10-10, 15-15 फुटाचे खड्डे खोदलेले आहेत. अधिकारी जातात, वाहन पकडतात, गुन्हा दाखल करतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा वाळू चालू राहते. इकडे घनसावंगी 40 गावातली वाळू काढली जाते, तिकडं 150 हायवा भरून जातात रात्री. म्हणजे घनसावंगी तालुक्यातली वाळू, मंठा तालुक्यातली वाळू, भोकरदन जाफराबादची वाळू खुलेआम 500 हायवा भरून जातात रात्रीचे. मी जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला. कलेक्टरच्या दालनात 10 मीटिंग झाल्या. SP कलेक्टरच्या बैठकीत हा विषय मांडला. आणि खरं तर जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याही लक्षात आणून दिलं, कोट्यावधी रुपयांची कामं आमच्या जिल्ह्यामध्ये वाळू अभावी बंद आहेत. जलजीवन मिशन मध्ये महाराष्ट्राला 35,000 कोटी रुपये आलेत. विहिरीला वाळू नाही, टाक्या बांधायला वाळू नाही, रायझिंग मेनला वाळू नाही, कुठेही वाळू नाही. एवढी मोठी काम आहेत. आता हा जालना अंबड घनसावंगी रस्ता टोपलोभर वाळू नाही, त्याला पूर्ण या रस्त्याला कच वापरला. म्हणजे रॉ मटेरियल भुकटी खडी क्रेशरवरची 25-25 वर्षाचे ढिगारे त्याच्यात वापरले. रोड फुटला. वाळू नाही म्हणून जालना जिल्ह्यात जे काही पंतप्रधान आवास योजना आहे, मोदी आवास योजना आहे, अहिल्याबाई होळकर योजना आहे, रमाई योजना आहे, शबरी योजना आहे. माझ्या विधानसभेत 8,000 घरकुलं मंजूर आहेत, त्याला वाळू नाही.
म्हणजे एकीकडं शासकीय कामं, शाळा खोल्या, ग्रामपंचायती, बिल्डिंगा याला वाळू नाही आणि दुसरीकडे वाळू चोरी होते. हे जे काही 500-600 हायवा भरून जातात याचे सारे फोटो मी जिल्हा पोलीस प्रमुखांना टाकले वाहनांचे रात्री 11 वाजता. कलेक्टरला याचे फोटो टाकले. मी विधानसभेत हा प्रश्न मांडला, जर एखादा कलेक्टर आणि एखादा जिल्हा पोलीस प्रमुख जर खमके असेल, ज्या भागात वाळू चोरी होते, हायकोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन होतं, त्या भागातल्या PI ची जबाबदारी आहे किंवा PSI ची जबाबदारी आहे, तिथलच्या तहसीलदारांची जबाबदारी आहे, तिथलच्या SDM ची जबाबदारी आहे, तिथलच्या DYSP ची जबाबदारी आहे. आणि माननीय राधाकृष्ण विखे साहेबांनी वाळूचं जे धोरण ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाळू चोरणाऱ्या लोकांना मदत करणारा PI असेल, PSI असेल, तहसीलदार असेल, DYSP असेल किंवा SDM असेल, तर जेवढा वाळू चोरणारा गुन्हेगार आहे तेवढा वाळू चोरणाऱ्याला सपोर्ट करणाऱ्याला, माफियाला सपोर्ट करणारा सुद्धा गुन्हेगार आहे. वाळू माफियावर 4 गुन्हे दाखल झाले की त्याच्यावर मोका लावता येतो आणि सातत्यानं वाळू चोरी होत असेल तर मी सांगितलेल्या या अधिकाऱ्यावर सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो. मी विधानसभेत हे मांडलेलं आहे. माननीय राधाकृष्ण विखे साहेबांनी उत्तरात सांगितलं की आम्ही आता धोरण करतोय आणि याचे अधिकार ग्रामपंचायतीला देतोय. सर्वसामान्य माणसाला घर बांधायचं, सर्वसामान्य माणसाला शाळा खोली बांधायची गावाची, तर झोपडपट्टीमध्ये घरकुलं बांधायची, याला वाळू नाहीये आणि चोरी मात्र सरात चालू आहे. याची सारी जबाबदारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि ESPची आहे. मी हे मांडलंय, याची चौकशी करण्याचं मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता हेच चालतं जोरात. जालना शहरातील अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेली जीर्ण घरे आज महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी या परिसरामध्ये असलेले अग्निशमन विभागाचे कार्यालय पडल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने खबरदारी घेत ही कारवाई केली आहे. अग्निशमक मुख्य कार्यालयाच्या परिसरात जे काही क्वार्टर्स आहेत ते जीर्ण झालेले क्वार्टर्स आहेत. ते किती क्वार्टर्स आहेत जे आपण आता अतिक्रमण मोहिमेद्वारे निष्कासित करतायत. त्याचबरोबर इतर इमारती शहरामध्ये जीर्ण झालेल्या, त्यांना नोटीस वगैरे दिल्या आहेत का, त्यासुद्धा आपण पाडणार आहात का? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हे जे क्वार्टर्स आहे अग्निशमन विभागाचे हे जवळजवळ 40 ते 50 वर्ष जुने असल्याचे समजते. तसेच आत्ता मागच्या 23 तारखेला पावसामुळे आमचं अग्निशमन विभागाचे जे कार्यालय त्या कार्यालयाची एक भिंत पडली. त्यात सुदैवानं जीवितहानी वगैरे झाली नाही, परंतु या अशा घटना परत वारंवार होऊ शकतात. याचा आम्ही उपाययोजना म्हणून जे जीर्ण झालेल्या ज्या इमारती आहे किंवा क्वार्टर्स असतील त्यांना पाडण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. पण आपण हे डायरेक्ट नोटीस न देता पाडलेलं नसून त्यांना आपण जून महिन्यात आपण अगोदर नोटीस दिली होती. त्यानंतर 23 तारखेला इथे स्वतः मान्य आयुक्त, मान्य उपायुक्त, महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक असतील यांनी प्रत्येक घरोघरी भेटी देऊन त्यांना आपण अगोदर सूचना दिलेल्या होत्या, परंतु त्यांनी ते खाली केलं नाही. आज रोजी अजूनही पाऊस चालू आहे, तरी या पावसामुळे जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनाने आपण उपाययोजना म्हणून क्वार्टर्स खाली करून घेत आहोत. याच प्रकारे जुनी नगर परिषद जी आहे, जिथे ज्याला आपण किल्ला म्हणतो, त्या किल्ल्यातसुद्धा बरेचसे क्वार्टर्स असे आहेत की जे मोडकळीस आलेले आहेत. त्यांचीसुद्धा आपण त्यांना खाली करण्याची कारवाई लवकरात लवकर करू. इतर इमारती शहरातल्या जीर्ण झालेल्या यांना नोटीस दिली आहेत का? काही ज्या इमारती जीर्ण झाल्या त्यांना पण नोटीस देण्याचं काम महानगरपालिकेतर्फे सुरू आहे. ते आपण पाडण्यात येतील का? त्याचे ते आपण त्याला चेक करता येईल, त्याचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी वगैरे किती आहे. ज्यांची एकदमच धोकादायक स्थिती आहे त्यांना आपण निश्चितच पाडू. आज हे किती क्वार्टर्स आहेत? इथे अग्निशमन विभागात जवळपास 13-14 क्वार्टर्स आहेत. आता त्यांना आपण बघू शकता की ते खाली करण्याचे काम सुरूच आहे.
ज्या लोकांनी खाली केलं आहे ते आम्ही सकाळीच पाडले आणि काही लोकांचं सामान काढायचं अजून बाकी आहे. त्यांना थोडंसं पुरेसा वेळ देतो आपण. सामान खाली झाल्यानंतर आपण ते सुद्धा पाडून देतो. पूर्ण निष्कासित करण्यात येईल. हो, अग्निशमन विभागातले आज आपण संध्याकाळपर्यंत पूर्ण निष्कासित करू. महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या प्रभाग क्रमांक 4 लालबागकडे दुर्लक्ष होत असल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. क्या समस्या है? हबीबा शेख मुख्तार, हमारी ये समय पे बारिश का टाइम है, हम जाते आते रास्ते में बहुत चिक्कड़ है, रोड बनाते नहीं, आते नहीं, जाते नहीं। यहाँ के बच्चे कच्चे स्कूल जाने वाले, उनको परेशानी, हमारा कुछ ज़्यादा नहीं, हमको खाली हम बड़े मुरम बिछा के दो हमारे। हम रात को 12-1 बजे ढाबों पे से काम से आते, हमको दिखता नहीं, 2-3 जने गिर गए यहाँ। आपकी मांग क्या है? हमारी मांग यही है, हमको ये रोड बना के दो और ये साफ़ सफाई करके दो। क्या समस्या है रोड की? शेख इरफान, ये हमारी रोड की ये समस्या है कि यहाँ पे पूरा नागरिक को परेशानी हो रही है। यहाँ पे चिक्कल हो रहा, प्रशासन का यहाँ से दुर्लक्ष्य हो गया है। यहाँ पूरा गरीब लोग रहते, यहाँ पर हमने कितनी बार भी अर्जी दिया, सब बोला भी कि कोई हमारे ये उसका काम करा के हमको दे रहा नहीं। कौन सा विभाग है? और लालबाग, वार्ड क्रमांक 4। मेन रोड है क्या ये मेन रोड है। अभी तात्काल का ये रोड मेन हम यूज़ के वास्ते ये चाहिए। यहाँ से स्कूल के बच्चे भी यहाँ से जाते हैं, जो गोर गरीब है ये भी सब यहाँ से जाते, काम करने वाले भी यहाँ से जाना पड़ता और धार्मिक स्थान को भी यहाँ से जाना पड़ता। तो आपकी क्या मांग है? हमारी मांग है कि जल्द से जल्द हमको काम करा के दिए। हमको टाइम देते जा रहे हैं तो कि 2 दिन में हो जाएगा, 3 दिन में होगा, अभी तक कुछ हुआ नहीं। इसके कम से कम 6 महीने हो गए ये काम की बात करके। नई रोड बना संदर्भ में क्या कहेंगे, कौन सा रोड है और कहाँ की जगह है? देखो, ये राजीव गांधी नगर लालबाग वार्ड क्रमांक 4, यहाँ पर की समस्या ये है कि ये जो रास्ता देखे आप लोगों ने अपने कैमरे के अंदर आपने जो फ़ोटो खींचे, ये मुख्य रास्ता है लालबाग का। अब यहाँ से हज़ारों लोगों का आना जाना है। यहाँ पर स्कूल के बच्चे हैं, गोर गरीब लोग आए, यहाँ बुज़ुर्ग लोग आए। यहाँ पर बुज़ुर्ग लोग अभी 2-4 दिन पहले वो गिरे हो, तो उनको दवाखाने में लगाने को पैसे नहीं है। और प्रशासक का यहाँ पर ध्यान ये लोगों के ऊपर नहीं है। क्यों नहीं है कि यहाँ पर गरीब लोग रहते, इनको विकास से दूर रखा गया। नगर पालिका के लोगों को मैंने 2-3 बार बोला कि भाई यहाँ सफाई करो। यहाँ पर क्यों कि अभी बीमारी जो चालू है डेंगू की, अब वो बीमारी कभी यहाँ पर गोर गरीब लोगों को कभी डेंगू की बीमारी हो गई तो इसका जवाबदार कौन है? इसका जवाबदार मैं खुद बोलता है, इसका जवाबदार नगर पालिका रहेंगी कि तो नगर पालिका की लालबाग से दूर लक्ष्य है उनका। और वो बड़े कॉलोनी में से कभी किसका फ़ोन आगा तो नगर परिषद के अधिकारी या वहाँ नगर सेवक वहाँ पहले भाग के जाते, वहाँ कि लालबाग में क्यों नहीं आते? यहाँ गोर गरीब है यहाँ पर। इसलिए मैं आपको आपके चैनल के माध्यम से ये बोलना चाहता हूँ कि भाई जल्द से जल्द ये यहाँ का सफाई जो है यहाँ की सफाई करो और यहाँ मुरम तो भी तुरंत डालो। और इधर का जो मुख्य रास्ता है एक अंदर का, वो नगर पालिका ने यहाँ का काम ठहराव पास करी हुई है मगर अभी तक काम नहीं करे। क्यों तो नगर पालिका डिस्कस हुई हुई है, यहाँ पर कोई नगर सेवक नहीं है, सब मांझी है, यहाँ कोई सुनने वाला किसकी गरीब की फरियाद नहीं है। तो मैं ये नागरिकों की वजह से मैं एक आपको चैनल के एक ठहराव रखना का था नगर पालिका को, जल्द से जल्द इन्होंने यहाँ मुरम डाल के यहाँ काम करना चाहिए। शेख शमशुद्दीन, शेख नूर, जालना। तालुका जालना पोलिसांनी जालना शहराजवळील खरपूड येथे गुटख्याने भरलेले वाहन जप्त करून कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये सुमारे 9 लाख रुपयांचा बेवारस अवैध गुटखा जप्त करण्यात आला असला तरी देखील गुटखा माफिया मात्र पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन पसार झाले आहेत।
गुटख्याची गाडी वगैरे काही जडली आहे? अगदी बरोबर आहे. दिनांक 23 जुलैच्या रोजी खरपुडी येथे सुमारे 1600-1700 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की एक छोटा मिनी मॅटाडोर टाईपमध्ये इथं उभा आहे अशी माहिती मिळाल्याने बीट अंमलदार तिथे गेले असता त्या ठिकाणी एक तसा मिनी हत्ती मिळून आलेला होता. तर त्याची नंतर पाहणी केली असता त्यामध्ये गुटखा, प्रतिबंधित केलेला गुटखा हा दिसून आला होता. सदरचे वाहने पोलीस स्टेशनमध्ये डुप्लिकेट चावी, कारण तिथला चालक तर सोडून गेलेला होता, ते डुप्लिकेट चावीच्या साह्याने सदरचे वाहने पोलीस स्टेशनला घेऊन आलेले होते. आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी रात्र झाल्या कारणाने दुसऱ्या दिवशी अन्न व भेसळ अधिकारी जे ड्रग इन्स्पेक्टर आहेत त्यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलवलं असता त्यांनी येऊन तक्रार दिल्याने दिनांक 25 तारखेला सदर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फूड इन्स्पेक्टर अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा CR नंबर 477/24 असा आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा बीट अंमलदार बावरे हे करत आहेत. सर किती मुद्देमाल आहे? टोटल तो आहे मुद्देमाल 9,47,200 रुपयाचा आणि वाहनाची किंमत 5 लाख असा एकूण 14,47,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचे वाहन कोणाच्या मालकीचे आहे व त्यावर चालक कोण होता व सदरचा माल कोणाचा आहे हे तपासामध्ये अजून निष्पन्न करणे बाकी आहे. सर याचं गाडीच्या मालकावर काही गुन्हा वगैरे दाखल केला आहे? सदरचा मालकाविरुद्ध अजून केलेला नाही आहे, पण त्याच्याकडून आपल्याला तोही आरोपी दिसून येत आहे की मालक, चालक किंवा ज्याचा मुद्देमाल आहे त्यांच्यावरही पुढील कारवाई केली जाईल. गाडी मालक निष्पन्न झाला नाही? गाडीचा नंबरवरून मालक निष्पन्न होत आहे, पण त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. आजचं बातमीपत्र इथंच संपलं. उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. आयशा लॉन्स जालना. लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना, जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे.
आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9063236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन। पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे। आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा। कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते। बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत। तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात। पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी। घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये। पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत। पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे। शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे। पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे। रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे। डेंग्यू रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो। एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते। डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात। डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात। यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा। या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत। साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे। वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे। कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत। आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत। खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत। डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा। डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात। घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा। ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा। पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात। तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी। सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा। मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट,
यासाठी प्रवेश देणे सुरू आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोक प्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन। BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोक प्रशासन आणि अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेच्या नगर, भोकरदन नाका रोड, जालना। मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159। SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 चा घवघवीत निकाल। कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाम मात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275232031। आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना। संपर्क 9021888816।
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय। या तेलाचे अनेक फायदे आहेत। टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात। या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते। तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात। सर ये तेल का फायदा का तो अपना झड़ना वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ खुजली सिर्फ 1 वीक में सर 1 हफ्ते में क्लियर हो जाएगा। आपके लिए 1 हफ्ते गारंटी पे दे रहा हूँ सर। आप ये 108 जड़ी बूटी का तेल है, कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं। ऐसा वाला 1 बोतल जेंट्स के लिए लगाते हैं, बाल घने ग्रोथ मजबूत हो जाएगा। लेडीज के लिए ऐसा वाला 2 बोतल 6 महीना लगाया तो 6 महीना लगा तो ऐसा बाल लॉन्ग घनी रहता है। सिर्फ क्या है आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहा है। फेक मतलब तो सर ये ऐसा रहता सर, एक लिया तो एक फ्री करके ऐसा बोतल आता है। ये तेल नहीं सिर्फ पानी में जाता आपके लिए। ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी ने एड्रेस में कुछ नहीं, ये हमारे गांव से, हमारे साउथ का, हमारे मैसूर से नहीं आ रहा है। ये अपने गुजरात से आ रहा है सर। ये डुप्लीकेट तेल सिर्फ पानी में जाता है, ये मत लेने का। ओरिजिनल तेल चाहिए तो यहाँ पे आजाद मैदान जानने में पैसा आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए। आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो। बहुत सारे आइटम है सर, फुल आदिवासी नेचुरल का है। तो सर उसके लिए हम अमेज़न ऑनलाइन फ्लिपकार्ट में नहीं बेच रहे सर। आपके वीडियो में देख के सर, या वीडियो में देख के कॉल करके आते ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर। क्या तो सर अपने ये गांव ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास से ओरिजिनल तेल मिलेगा सर आपके लिए। फ्लिपकार्ट अमेज़न ऑनलाइन में सब लिया तो सर ऐसा फेक वाला मिल जाएगा सर। ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपकी पिक्चर देगी सर। एक भी जाता सर, एक भी जाता सर, ये मत लेने का है। आपके पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर। सर मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया, लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया, ना उसका रिजल्ट आया। तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल, तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल है। और मैं ऑनलाइन ऑर्डर किया, वहाँ पे डुप्लीकेट आ रहा है। तो आज जब ये इस मेले में आया, यहाँ देखा तो मैंने तुरंत अप्लाई किया, लिया, खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है, रिलैक्स लग रहा है और ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा। और मैं उम्मीद करता हूँ कि जालनावासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है, हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाए तो वहाँ पे आके करे, परचेस करे और ले और उसका यूज करे, फायदा उठाए यहाँ पर आकर। तो मैं इतना कहना चाहूंगा। हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते। त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात। पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना। संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना।
संपर्क 9422725920 किंवा 9552774202. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य. शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024. आमचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी. मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा: ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।